हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू डी फार्मा कन्सेप्ट. तर आज आपण पाहणार आहे रेल्वे फार्मसीचा ॲप्लिकेशन कसं करायचं. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे, RRB असं टाईप करायचं आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. याच्यानंतर क्लिक करायचं आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा, अप्लाय. अप्लायवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येतात, क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही हा ऑप्शन चूज करायचा आहे. जर तुम्हाला नवीन अकाउंट तयार करायचं असेल तर आपल्याला ओवरचा ऑप्शन चूज करायचा आहे. तर क्रिएट ॲन अकाउंटवरती आपण क्लिक करूया. हे त्यांनी नोट दिलेलं आहे की जर तुमचं ऑलरेडी असेल अकाउंट तर तुम्ही युजर ID पासवर्ड टाकून तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आपल्याला पहिल्यांदा अकाउंट उघडायचं आहे. तर त्याच्या पहिल्यांदा आपल्याला काय इथं चूज करायचं आहे, नॅशनॅलिटी आपले इंडियन इथे चूज करायचं आहे. त्यानंतर आपलं फुल नेम इथे टाकायचं आहे, जे की आपल्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं आपल्याला इथे टाकायचं आहे, कारण आपलं इथं आधार कार्ड व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ जशी आधार कार्डवर आहे तशी टाकायची आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे, फादर नेम टाकायचं आहे, मदर नेम टाकायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी रिटाईप करून टाकायच्या आहेत. म्हणजे इथं जन्मतारीख टाकली, इथं पण आपल्याला डबल जन्मतारीख टाकायची आहे सेम. त्यानंतर इथं असा ग्रीन टिक येतो. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची. त्यानंतर इथं आपलं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय युझिंग आधार असं याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं आधार कार्ड व्हेरीफाय होतं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला इथं ईमेल ID आणि मोबाईल नंबर ॲड करायचा आहे, जो की आधार कार्डशी लिंक असणार आहे. ईमेल ID टाकल्यानंतर जनरेट ईमेल OTP करायचा आहे. तुमच्या ईमेल IDवरती OTP देणार, तो OTP इथं टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबरवरती आपल्याला जनरेट मोबाईल OTP करायचा आहे. मोबाईल नंबरचा OTP टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुमच्या मनाने तुम्ही काहीही टाकू शकता. इथं पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू आणि क्रिएट ॲन अकाउंट इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा अकाउंट तयार होणार. तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरचा जो OTP जातो त्याच्यावरती काही जणांना प्रॉब्लेम येतो. मोबाईलवरचा OTP इतका प्रॉब्लेम येत नाही, पण ईमेल IDवरचा OTPला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुमचं ईमेल IDचं स्टोरेज जर फुल झालं असेल तर ते तुम्हाला आधी रिकामं करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला चांगली OTP येतील. जर तुम्हाला OTP येत नसतील तर तुम्ही आज जर फॉर्म भरत असाल तर उद्या पण ट्राय करा, OTP येऊन जातील. बऱ्याच जणांना हा ईमेल IDचा OTPचा प्रॉब्लेम आहे. बाकी काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे केल्यानंतर तुमचं अकाउंट उघडलं जातं. त्यानंतर फॉर्म भरायची प्रोसेस ही दुसरी असणार आहे, ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.